पुणे बेंगलोर महामार्गावर गोळीबार, 3 गोळ्या पाठीत झाडल्या। येडेनिप्पाणी फाट्याजवळ थरार, एकाला गंभीर दुखापत। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील येडेनिप्पाणी फाटा परिसरात आज शनिवार दिनांक 22 रोजी दिवसाढवळ्या गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे। दुपारी 1 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या घटनेत अर्जुन शंकर थोरात वय वर्ष 53 राहणार येडेनिप्पाणी तालुका वाळवा जिल्हा सांगली हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ईश्वरपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार जखमी अर्जुन थोरात आणि शिवाजी जाधव उर्फ अटुलकर वय वर्ष 75 राहणार येडेनिप्पाणी तालुका वाळवा हे दोघे आज दुपारी येडेनिप्पाणी फाट्याजवळ दुचाकीवरून थांबले होते। शिवाजी जाधव हे दुचाकीवरून मागे बसले होते। अचानक काहीतरी अज्ञात कारणामुळे शिवाजी जाधव यांनी आपल्या खिशातून बंदूक काढली आणि त्यांनी अर्जुन थोरात यांच्या पाठीत 3 गोळ्या झाडल्या। या गोळीबारात 2 गोळ्या घासून गेल्या तर 1 गोळी अर्जुन थोरात यांच्या पाठीत घुसली। गोळी लागताच अर्जुन थोरात रक्ताच्या थरोळ्यात जमिनीवर कोसळले। अर्जुन यांना जखमी अवस्थेत पाहून आरोपी शिवाजी जाधव तात्काळ घटनास्थळावरून पसार झाला। गंभीर जखमी झालेल्या अर्जुन थोरात यांना तातडीने ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली आणि जखमी थोरात यांचा जबाब नोंदवून घेतला। सध्या येडेनिप्पाणी फाट्याजवळील घटनास्थळी कुरप पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून अद्याप उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू आहे। या धक्कादायक गोळीबारामागील नेमके कारण काय याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे। कुरप पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 220/2025 BNS कलम 109(1) व आर्म्स ॲक्टचे कलम 327 याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। त्यामध्ये आरोपी व जखमी हे मोटरसायकलवरून दुपारी येडेनिप्पाणी फाटा येथे एकत्र आले होते। त्यानंतर अचानक आरोपी शिवाजी गणपती जाधव यांनी जे जखमी आहेत अर्जुन शंकर थोरात यांच्यावर अचानक गोळीबार केला व त्यांना जखमी केले। त्यानंतर आरोपी हे घटनास्थळावरून फरार झाले होते। जखमींना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केले। आता जखमींची प्रकृती स्थिर आहे आणि आरोपी शिवाजी गणपती जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। पुढील तपास कुरप पोलीस स्टेशनचे इंचार्ज API विक्रम पाटील हे करत आहेत।